आजच्या दिवसामधील पहिला सामना चौथावर मानकुली संघ म्हटलं तर भक्तिधाम स्पोर्ट्स डोंगे आयोजित चषकावर या संघाने नाव कोरलं आणि अकाउंट ओपन केलं होतं. जिशे मान्यता प्राप्त ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर वेगवेगळ्या विजेता आपल्याला पाहायला मिळालेला आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. चौथ्यावर मानकुली संघटकांनी टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे न्यूक्रॉ पिंपलनेर संघाला. न्यूक्रॉ पिंपलनेर संघाचा देखील मेगा इव्हेंट मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालेल्या 20 जानेवारी ते 22 जानेवारी 2025 पाहायला विसरू नका. न्यूक्रॉ पिंपलनेर आयोजित खासदार चषक 2025चं खास आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. हार्दिक आणि कुणाल ही जोडी मैदानामध्ये. आजच्या दिवसामधील पहिला सामना न्यूक्रॉ पिंपलनेर विपक्ष चौथारवा मानकुली या दोन संघामध्ये या पाहायला मिळतोय. टोपनर ऑन मिडल आणि गोलंदाजी ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज वैभव माली पहिले षटक घेऊन येतोय. पंचांचा अधिकृत इशारा येतोय या सामना सुरू होण्याचा. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये दिनेश भांबरे सर आणि स्क्वेडलेगचे पंच निकलेश बजागे सर. पहिला चेंडू इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू सरळ निघून जातो या इष्टरक्षक जात्यामध्ये. चांगली लेन आणि लाईन अगदी पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला वैभव माली पहिले षटक घेऊन आलेले आहे. पहिला चेंडू निर्धाव त्याच्या माध्यमातून हाताला गेलेला आहे. इथे जोरदार अपील पंच संमत नाहीत. इथे देखील चांगला चेंडू इम्प्रोज फटका खेळण्याचा खरं तर प्रयत्न होता फलंदाज हार्दिक याचा आणि पुन्हा एकदा हा चेंडू देखील निर्धाव चेंडू. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट भक्तिधाम डोंगर चषकामध्ये राहिलेला प्लेअर आपण सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय वैभव माली. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना एका धावेपेक्षा अधिक नाही. पहिला चेंडू बरोबर 10 वाजून 4 मिनिटांनी डिलिव्हर केला गेला आहे आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आपल्याकडे असणार आहे. आपली जी 4 षटके ती 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. P1चं पहिले षटक मार्गस्थ आहे. आज ऋतिक माली या तसेच सिनियर वैभव माली देखील संघामध्ये पाहायला मिळत नाही. दोन क्षेत्ररक्षक ऑल्टरनेट मध्ये तैनात केलेले आहेत. P1चं पहिले षटक मार्गस्थ आहे. पुढील चेंडू इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील पंचांचा वाईट इशारा होतोय. आव्हान तथा अवार्डच्या रूपाने पंचाचा जोही निर्णय असेल तो अखेरचा असणार आहे. पंचाशी कुठल्या प्रकारचा आपण वादविवाद करायचा आणि रिव्ह्यू फक्त बिमरसाठी असणार आहे. पंचांना जर शंका असेल तर सल्ला मसलत पंच करू शकतात. वाईटचा इशारा पंचाकडून आव्हान
आणि आव्हान त्या धरणे संघाची धावसंख्या 2 वर पोहोचते. इथे अतिशय सुरेख चेंडू, लेग कटर आपण पाहतोय, या कटर चेंडू. धावसंख्या स्थिर आहे, धावपल्याकडे 2 धावा. चांगली गोलंदाजी P1च्या पहिल्या षटकामध्ये वैभव मालीच्या माध्यमातून. इथे मेशाईन फटका फसलेला आहे, मात्र इनफिल्डच्या वरून आहे, चेंडू निघून जाईल. लॉंग ऑफ रिजन मधून सीमा पार हा चौकार. कुणालच्या बॅट मधून आणि चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते 6 वर. पहिले षटक मार्गस्थ पावलेचं पहिले षटक वैभव माली हाताळतोय, तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज कुणाल. इथे मात्र सरळ बॅट नाही, स्ट्रेट हिट आणि चेंडू निघून जातोय या लॉंग ऑफ रिजनच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. या धावसंख्या स्थिर, धावपल्ले 12 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्ग सूर्य बी विपक्ष आणि ओवली या दोन संघामध्ये. दोन्ही संघ एकमेकांना टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. इथे प्रॉपर टायमिंग साधलं नाही. एक धाव सिंगल फलंदाज केवल पूर्ण करतोय आणि सिंगलने या पिंपळे संघाची धावसंख्या पोहोचते ती या 13 वर. इथे समोर खेळल्या चेंडूला मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 14 धावा. दुसरे षटक मार्गस्थ आहे विनीत माली. गोलंदाजी ट्रॅकवर पण पाहतोय मानकुली एक्सप्रेस विनीत माली. पेटूचं दुसरं षटक हाताळताना तो पाहायला मिळतोय. तर यावेळी सामना करत फलंदाज केवल. कंट्रोल फटका आपण पाहतोय या मिडविकेट क्षेत्रामध्ये. या क्विक थ्रो देखील पाहायला मिळते. चांगले क्षेत्रक्षण. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 15 वर. या षटकामध्ये आपण पाहतोय या विनीत माली या कंट्रोल गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला होता आणि त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त 3च धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. इथे इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, फटका फसलेला आहे. झेल मात्र कॅरी करू शकला नाही. धावची चुरबाने अखेर बाद होतोय फलंदाज केवल. दुसरा हादरा बसतोय न्यू इग्रा पिंपळनेर या संघाला.
दोन फलंदाज बाद झाले आहेत. संघाची धावसंख्या 16. आपण बघतो दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि नवीन फलंदाज आता मात्र पिंपळनेरचा वंडर बॉय ऋतिक मात्रे नॉस्ट्रिकला पाहायला मिळतोय. एक चांगली जोडी मैदानावर कुणाल गायकवाड आणि ऋतिक मात्रे. आणि या जोडीवर आता आपण पूर्णपणे मदार असणार आहे जर चांगल्या धावसंख्येपर्यंत पिंपळनेर संघाला पोहोचायचं असेल तर. आतापर्यंत त्याचा विनीत मालीची कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. इथे देखील विकेट टू विकेट हा चेंडू एक चोटी धाव पूर्ण केली जाते. या ओव्हर थ्रो झालेल्या दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज धावचित. ही धाव घेण्याची गरज होती का? खरं तर आपण बघतो या चांगला खेळत होता खरं तर कुणाल गायकवाड, मात्र त्याला अतिघाई नडते. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जात आहे आणि अतिघाई करताना तो धावची चोरवाने बाद झालेला आहे. टॉपवर जर 3 फलंदाज बाद झाले आहेत. 2 षटकांची देखील समाप्त झाली. 2 षटक समाप्तीनंतर आपण पाहतोय निवडक पिंपळनेर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 17 धावा. 3 बाद 17 2 षटकांची समाप्तीनंतर. यानंतर दोन्ही संघांना टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. जयदुर्गा सूर्य बी संघाचा संघनायक तसेच RD ओली संघाचा संघनायक. आजचं शेड्यूल जर बघितलं तर आजच्या शेड्यूलमध्ये जवानमान सरवली बी संघ देखील आपल्याला अंसिका पिंपळनेर संघासमोर लढत देताना पाहायला मिळेल. तर गावदेवी वडगर संघाचं आव्हान असणार आहे. निसर्ग अंजू संघाची ही लढत असणार आहे. गावदेवी वडगर संघाचं आव्हान अंजू संघ कशाप्रकारे फेलेल हे देखील आज आपल्याला पाहायला मिळेल. वैभव माली कंटिन्यू पाहतोय ज्याने P1चं पहिलं षटक हाताळलं होतं आणि पॉवर प्लेच्या षटकानंतर तिसरं षटक देखील त्याच्या माध्यमातून सध्या पाहायला मिळते. इम्प्रॉज फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील बीट केलेल्या फलंदाजाला. चांगलं बॅटल आपण पाहतोय. एका बाजूला वैभव माली तर दुसऱ्या बाजूला ऋतिक मात्रे. सध्या वरचढ ठरताना आपण बघतो 2 चेंडूवर वैभव माली हा गोलंदाज. वैभव माली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र थोडस दिशेमध्ये फरकटतोय. पंचांचा इशारा वाईट येतोय. आव्हान त्याचा वाईटच्या रूपाने. लेट फ्रॉम ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आपण बघतोय गोलंदाज वैभव माली. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज ऋतिक मात्रे. इथे खरं तर फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या हळूच पुरस्कृत धावफलकावर पोहोचते ती 19 वर. जय कापरोबा वेले अजित कापरोबा चषक 20-25चा आज अंतिम दिवस फायनल डे आणि फायनल डे मधील फर्स्ट मॅचचा पहिला सामना आपण बघतोय निवडक पिंपळनेर विपक्ष चौठाराव मानकुल या 2 संघांमध्ये. यानंतर सामना पाहायला मिळालेला RD ओली विपक्ष जयदुर्गा सूर्य बी या 2 संघांमध्ये. इथे समोर खेळायचा होता मात्र चेंडू जातो या इस्ट्रेशियाच्या पाठीमागे. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. चौठाराव मानकुली संघ खेळताना आपण पाहतोय आणि चौठाराव मानकुली संघाचे या प्रशिक्षक लालचंदजी माली देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्यासमवेत मानकुली गावचे माजी सरपंच रूपचंदजी माली साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यापीवर जाऊया. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र मिस्टाईन फटका आहे. झेलला उघड आहे. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. खूप लांबचा पल्ला नक्कीच क्षेत्ररक्षकाने पार केला होता. विनीत माली नक्कीच चेंडूपर्यंत पोहोचला होता. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल RD ओली विपक्ष जयदुर्गा सूर्य बी या 2 संघांमध्ये. आणि या दोन्ही संघाचे संघनायक जर टॉस बॉक्समध्ये हजर नसले इनिंग ब्रेकमध्ये तर षटकांची कपात केली जाईल. षटके कमी केली जातील
षटकांची पेनल्टी दोन्ही संघांना दिली जाईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि ओली संघाचा संघनायक आणि जयदुर्ग सूर्य बी संघाचा संघनायक. इनिंग ब्रेकमध्ये टॉस अनिवार्य असणार आहे. इथे कार्पेच्या सहारे स्क्वेअर ऑफ द विकेट केलेला आहे आणि चिनू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून सीमा पार चौकार. अजित कापडा चषक 20-25 आपण पाहतोय. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधील पहिला सामना सध्या आपण पाहतोय न्यूग्रा पिंपलनेर विपक्ष चौठाईराव मानकुल या दोन संघामध्ये. पहिला दिवस गावदेवी वेले संघाच्या नावे राहिला होता, दुसरा दिवस गाजवला होता जरीमरी अलिमगड संघाने. आणि आज टॉप 3 मध्ये कुठला संघ पोहोचेल याचं उत्तर आज मात्र आपल्याला मिळेल. सौरभ भोईर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. चौथं षटक घालण्याची जबाबदारी या संघनायक मोहित मालिन यांच्या त्याच्यावर सोपवलेलं आहे. इथे मात्र भिंगरी शॉट चिन्ह निघून जाईल सीमा पार मिड विकेट वरून षटकार. खाली लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही आणि इथे मात्र सागर गायकवाड याला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. या अगोदर चेंडू षटकार आणि त्यानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. या तू मै नक्कीच या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. चौथा फलंदाज बाद झालेला आहे न्यूग्रा पिंपळनेर संघाचा. धावसंख्या स्कोरबोर्ड स्थिर आहे 32 धावा. 32 वर 4 फलंदाज गमावलेले आहेत न्यूग्रा पिंपळनेर संघाने. आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय नयन गायकवाड. स्वर्गीय राधाई द्वारकानाथ पाटील माजी सरपंच खेळाडू कक्ष आपण पाहतोय. खेळाडू कक्षामध्ये नक्कीच सध्या न्यूग्रा पिंपळनेर संघ आपल्याला पाहायला मिळतात. पिंपळनेर संघाचे खेळाडू पाहायला मिळतात. सौरभ भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामनागर फलंदाज नयन गायकवाड. इथे मात्र स्टेप मध्ये चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. सौरभ भोईर व्यापीठाच्या टोका करून वलताना इथे कट करण्याचा प्रयत्न. संधी होती मात्र संधीचं सोनं तिथे यशांच्या मागे करता आलं नाही.
वैभव माले आपण पाहतोय या एशियनच्या मागे इष्टरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघनायक आपण उपस्थित राहायचा आणि ओली संघाचा संघनायक तसेच जयदुर्गा सुरे बी संघाचा संघनायक दोन्ही संघनायक नसले तर सामना कमी षटकांचा खेळवला जाईल. लेटकटचा फटका आपण पाहतोय या थर्डमॅन रिझर्व मध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि संघाची संघाची धावसंख्या 33 धावा. पुढील सामना पाहायला मिळालेला आरडी ओली विपक्ष जयदुर्गा सुरे बी या दोन संघामध्ये दोन्ही संघनायकांना पुकारा दिला जातोय टॉससाठी. टॉससाठी आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू आहे. इथे आपण पाहतोय या पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि फलंदाज बाद. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते या 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 33 धावा 33 आणि 4 षटकांसाठी या बरोबर 20 मिनिटांचा वेळ इथे घेतला गेलेला आहे. मात्र 5वं षटक देखील लगेच सुरू करायचं आहे. आणि ओली संघाचा संघनायक तसेच जयदुर्गा सुरे बी संघाचा संघनायक आपल्याला शेवटचा पुकारा दिला जातोय. लॉस ऑफिशियल कॉल यानंतर नक्कीच पुकारा किंवा कॉल दिला जाणार नाही. टॉस साठी नक्कीच आपण रिपोर्ट करायचा आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज स्वतः संघनायक मोहित माले आता मत बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. चार षटकांची समाप्ती 33 धावा. आज ऋतिक म्हात्रे यांनी फलंदाजीमध्ये निराश केलेला आहे. केवळ एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेला आहे. जो नाव लौकिक खरं तर ऋतिक म्हात्रेच आहे. त्या नाव लौकिकाला साजेची फलंदाजी या सामन्यामध्ये त्याला करता आलेली नाही. मोहित माली शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. इथे या प्लेन मेस चांगला चेंडू आपण बघतोय. अगदी आऊसाठी ऑप्शन हा चेंडू हाताळतोय गोलंदाज मोहित. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय या हितेश हिताडकर नाशिकला पाहायला मिळत आहे. तर सामना करतो फलंदाज नयन गायकवाड. इथे मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि विकेटचं पतन कॉट अँड बॉलच्या रूपाने नयन गायकवाड याची खेळली देखील संपुष्टात.
न्यू बॅटर अजय पाटील. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 33 धावा. धावसंख्या आपण बघूया थांबलेले मंदावलेले रोडावलेले आणि संत देखील झालेले. मात्र अखेर आपण बघूया ती कोंडी फोडली गेले. एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात आणि संघाची धावसंख्या 34 वर पोहोचते. 34. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आडी ओली विपक्ष जयदुर्ग सुरे बी या दोन संघामध्ये. सध्या 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. मोहित माली सॉर्टर मानकुली संघाचा संघनायक सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर सामोरे जाईल फलंदाज हितेश हिताडकर. इथे या स्टेशनच्या मागे चेंडू झेल केला जातोय आणि झेलबाजूरपणे हितेश हिताडकर याची खेळी देखील संपुष्टात. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 34 धावा. 34. लॉस ऑफ 7 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. मोहित माली याने या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आहेत. फक्त एकच धाव खर्च केलेला आहे आणि 2 सफलता देखील अर्जित केलेल्या आहेत. नवीन फलंदाज सागर गायकवाड. एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर तळ ठोकून फलंदाजी करता आलेली नाही. इथे बॅकला जाऊन चेंडूला दिशा दिल्या. मात्र पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त एक सिंगल रन घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. सिंगल पेक्षा अधिक नाही. धावसंख्या 35. 35. सध्या संत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळते न्यूक्रा पिंपलनेर संघाच्या फलंदाजाकडून. मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलेले आहे. 2 मोठ्या फटकांचा अपवाद वगळला. 2 चौकारांनी एक षटकार तर 2 षटकारांनी 2 चौकार आहेत. इथे मात्र मोठा फाटका जी चर्चा आपण करत होतो आता मात्र मोठा फाटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेलेगच्या वरून हा षटकार. तर बोलूया आपण स्वागताकडे या आपल्यामध्ये या उपस्थित आहेत मानकुली गावचे माजी सरपंच रूपचंदजी माली साहेब आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. या आपण पाहू शकता कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचं आहे. मानकुली गावचे माजी सरपंच रूपचंदजी माली साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा सन्मान भावेजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. शॉल पुष्पगुच्छाने सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. हे आपण पाहू शकता मानकुली गावचे माजी सरपंच रूपचंदजी माली साहेब. त्यानंतर मानकुली संघाचे प्रशिक्षक कोच लालचंदजी माली साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान इथे या भावेजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. हे आपण पाहू शकता लालचंदजी माली या साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लालचंदजी माली साहेबांचा देखील हा सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता. शॉल पुष्पगुच्छाने सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान नक्कीच केला जातोय लालचंदजी माली साहेबांचा. जयदुर्ग सुरे बी संघ नायकाचं इथे आगमन झालेलं आहे आणि ओली संघ नायक आपण देखील टॉस साठी या. आडी ओली संघ नायक आपल्याला शेवटचा पुकार आहे. आपण जर आता उपस्थित राहिला नाहीत तर आपल्याला 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. सुनील पवार सर नाश्ता आलेला आहे आपण नाश्ता करून घ्यायचा आहे.
आणि ओली संघनायक आपण टॉससाठी या, कारण जयदुर्ग सूर्य बी संघनायक इथे आलेला आहे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. पहिला चेंडू टाकण्या अगोदर जर आणि ओली संघनायक ते दाखल झाला नाही तर 3 धावांची पेनल्टी या संघाला दिली जाईल. हरिश्चंद्र नगरचे राजेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी डायव्हर या, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आव्हान ठेवले गेलेले ते 42 धावांचं. आणि 42 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलमी जोडी मैदानामध्ये चौठारो मानकुली संघाकडून पाहायला मिळते. मोहित माली आणि त्याच्यासमोर तो वैभव माली. स्ट्रायकर इंडला आपण पाहतो वैभव माली आणि नॉन इंडला मोहित माली. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ऋतिक मात्रे फ्रंटलाईन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. P1चं पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. इथे मात्र सुरेख फटका अगदी इनफिल्डच्या वरून चिनू निघून जाईल. कव्हरच्या वरून सीमा पारला स्वीपर करून मधून हा चौकार. पहिल्याच चेंडूवर पहिला चौकार आपण बघतोय वैभव मालीच्या बॅट मधून. मालीची खेळी चौकाराने सुरू होते. स्वतःच संघाचं त्याने अकाउंट ओपन केले या 4 धाव्याने. 42चं लक्ष आहे आणि 42 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतो या चौठारो मानकुळे या संघाला. ऋतिक मात्रे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा आणि चेंडू देखील निघून जाते. स्क्वेअर ऑफ द विकेट सीमा पार चौकार म्हणजे 5 धावा धावप्लॅगमध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. धावसंख्या 9. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय या पंचांचा इशारा वायरचा येतोय आणि फ्रीट कंटिन्यू असणार आहे. येस पंच देखील इशारा करत आहेत. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये निकलेश बजागे सर आपण पाहतोय. तर स्क्वेलेकचे पंच दिनेश भांबरे सर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आणखीन एक पंच पडत पाटील सरांचं देखील इथे आगमन होतोय. हॉटमॅन वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. स्विंग अँड मिस चांगला चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे. चौठारो मानकुली संघाच्या स्कोरवर 42 या लक्ष्याचं पाडताना 10 धावा दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आपण आजच्या अंतिम दिवसामधील पहिला सामना पाहतोय या न्यूग्रा पिंपले विपक्ष चौठारो मानकुली या 2 संघामध्ये. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्ग सूर्य बी विपक्ष आणि ओवली या 2 संघामधील. या षटकाच्या समाप्तीनंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. इथे मात्र गॅप मधून अतिशय सुरेख फटका. ज्याप्रमाणे स्विंग मधून धागा ओवला जातोय त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्राच्या मधून चेंडू पाठवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून सीमा पार चौकार.
इनसाइड आउट पुन्हा एकदा आणि चेंडू हा देखील निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 18 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपण पाहतोय वैभव माली याच्या बॅट मधून अगदी चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. सलगचे 2 चौकार आणि त्यानंतर देखील सलगचे 2 चौकार आपण पाहतोय. तब्बल 4 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. इथे इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. धावसंख्या स्थिर धावपलिकावर पाहायला मिळते या 18 धावा. चांगली धावसंख्या म्हणता येईल कारण 42 धावांचं लक्ष आहे. 5 षटकांचा सामना आहे. अगदी या लक्षात घेऊन फलंदाजी केलेली आहे वैभव माली. मानकुली क्रिकेटमधील एक मोठं नाव आता बनत चाललेलं आहे. ऋतिक म्हात्रे इथे मात्र चेंडूला भेरकवून दिलेला आहे. उंचच उंच लांब जाईल की नाही पाहावं लागेल आणि लांब देखील गेलेला आहे. लॉंग ऑनच्या वरून हा षटकार. आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्ग सूर्य बी विपक्ष काठी ओवळी या 2 संघामध्ये. अक्षय पाटील स्पॉन्सर ड्रीम टू अर्न टॉस का बॉस टॉस बॉक्स आपण पाहतोय. आणि हा टॉस करण्यासाठी मी विनंती करेन मानकुले गावची माजी सरपंच रुपचंदजी माली साहेबांना तसेच त्यांच्या समवेत राजेंद्र पाटील साहेबांना तसेच नितीन म्हात्रे साहेबांना देखील विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. टॉस केला जातोय. काटा कॉल आहे सूर्य बी संघाच्या संघनायकाचा आणि काटा आलेला आहे. तर टॉस सूर्य बी संघाच्या संघनायकाने जिंकला. मान्यवर विनंती असेल की आपण व्यापारीची सोबत आहे. फक्त निर्णय आपण जाणून घेणार आहोत. सूर्य बी संघाने टॉस आपण जिंकला. निर्णय काय असेल? क्षेत्रक्षण चुकड आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. अजय पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. या पहिले षटक ऋतिक म्हात्रेचं मार्ग ठरलं होतं ज्या षटकामध्ये त्यांनी तब्बल 24 धावा खर्च केल्या होत्या. इथे मात्र चांगला चेंडू अगदी या फलंदाजाला फॉलो केलं होतं. चांगली वापसी या चौकारानंतर करताना अजय पाटील. धावसंख्या 28 42 या लक्ष्याचा पाठला करताना इथे मात्र ऑन साइडला क्षेत्रक्षक तिथे सज्ज आहे. मात्र त्याच्याकडून मिसफील्ड पाहायला मिळते. आणि ओळी संघनायक आपण विराज पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि ओळी संघनायक आणि ओळी संघनायक आपण विराज पाटील यांच्याशी सामना सुरू होण्या अगोदर संपर्क साधायचा आहे. इथे मात्र डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न निशाणा साधला जात नाही. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या 30 वर पोहोचते. इथून केवळ 12 धावांची आवश्यकता आहे.
विजयासाठी आपण बघतोय या चौथ्यावर मानकुली संघाचं पारड थोडंसं जड इथे पाहायला मिळत आहे. मजबूत स्थितीमध्ये सहा संघ सध्या पाहायला मिळत आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून कवरपानच्या डोक्यावरून चिडून निघून जायला डीप मधून सीमा पार चौकार. त्याने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद ऋतिक माली, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. रिवर्स फाटका आणि हा चुनू देखील निघून जाईल बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून सीमा पार. आणखीन एक चौकार. इथून इनमीन 3 धावांची आवश्यकता आहे. सॉरी 4 धावांची आवश्यकता आहे, कारण आव्हान आहे ते 42 धावांचा. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहेत त्या 38 धावा. संघनायक पंकज बॉलिंग ट्रॅकवर. येथे मात्र विजयी फटका, हवाई फायर आणि हा चिडू सीमाच्या बाहेर. तसेच न्यूक्रा पिंपलनेर संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर. हार्ड लक न्यूक्रा पिंपलनेर आणि अभिनंदन चौठाराव मानकुली, अभिनंदन लालचंदजी माली, अभिनंदन रूपचंदजी माली. तत्पूर्वी आपण स्वागताकडे देखील बोलूया. खरं तर मॅन ऑफ द मॅचचे 2 दावेदार आहेत. वैभव माली नाबाद 29 आणि मोहित माली नाबाद 13. मोहित मालीने गोलंदाजी करताना देखील 2 विकेट घेतलेले आहेत. तर मोहित माली संघनायक ठरला या सामन्याचा सामनावीर, कारण लोएस्ट स्कोरिंग सामना आहे. कारण शेवटचे षटक हाताळताना 2 विकेट देखील त्याच्या खात्यात पाहायला मिळाले आहेत आणि फलंदाजी करताना चांगली फलंदाजी देखील त्याने केलेली आहे.